त्रास होतोय. काय ग ना हिला काय झालं? काय काय मिनल, काय काय आजकाल विसरायला लागली ना तू. बरं नाहीये हिला. बरं नाहीये तिला. बरं नाहीये हिला. हिला बरं नाहीये. तिला बरं नाहीये. नाही नाही अरे काय झालं म्हणजे मला असं वाटलं की एव्हा ना बरी झाली असेल ती. अॅना काय ग पोट बिघडलंय ना तुझं? डोंट वरी हा, मी तुझ्यासाठी छान कारल्याचं सूप करून आणते, स्पायसी आणि हेल्दी. मी ना तुला माहिती ना मला कारलं काय ते आवडत नाही म्हणून. काय त्याचं सूप वगैरे. बरं नाहीये तुला, बरं वाटावं म्हणून. आजारी आहेस ना तू, मग प्यायला पाहिजे कारल्याचं सूप. अरे केतन तू पहिल्यांदाच आलायस ना, थांब मी तुझ्यासाठी पण कारल्याचं सूप घेऊन येते. हा अरे मस्करी करते, ते फक्त तुझ्यासाठी आले. अशोक थांबतो का ते इकडं? ते घर आमचं पहिल्यांदा झालायस ना, बघ की जरा. चांगली करते ना ऍक्टिंग. मला ना थोडस काम आहे, मी लगेच आलो. ये. काय करतो निशा? काय निशा? एरवी एकत्रच राहता ना, आता आमच्या घरात येऊन परत काय? जरा धीर करा की. अरे नाही रे बाबा, हे बघ निशा चिडली, तिची समजूत घातली पाहिजे. मग काय आता मी जाऊ? नाही नाही मी जातो. तू काय जातो? केतन मग तू चल. काय? हा पिलायस का? तू चल. मी काय करू? प्लीज मला तुझी मदत हवी. प्लीज. नाही नाही मी नाही. प्लीज नाही, प्लीज नाही. काय झालं? नाही काही नाही, ते मी याला मी सांगितलं होतं की लायर लायर शूट द लायर, शूट द लायर असा गेम आहे. शूट द लायर? हो असा गेम आहे? तुला माहित नाही? तुला शूट द लायर हा गेम माहित नाही? हा, जगभरात खेळतात शूट द लायर कम्प्युटर गेम. कारण जगात इतके लायर आहेत, इतके लायर आहेत जगात, त्यांना पकडून शूट करायचं असा गेम आहे. त्याचा चीट-कोड मी क्रॅक केलाय, तो याला हवाय. हा चिटकोड. ओके, यू मीन तुम्ही ते हॅकर वगैरे असं काहीतरी आहात का? यो 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 हो 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 यो हो बचपन से. अरे माझ्याविषयी बोलतायत ते. यो यो माय बॉय यो यो. हा पण नो आता नाही मिळणार तुला तो चीट कोड. नो 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 नो, you have to wait. You have to wait. नो. We have yeah. येस हे बघ तुझ्यासाठी आणलं कारल्याचं सूप. Yeah. करेला सूप चायनीज स्टाईल. तिला नूडल्स फार आवडतात ना, मग त्याच्यात घालून ते लहान. थँक्यू. बाय द वे मला आवडलंय तुमचं घर. Thank you. ऍक्च्युली रेवानी मला भरभरून सांगितलं होतं तुमच्या घराविषयी, पण हे घर त्यापेक्षा खूप सुंदर आहे. आणि मला तुमचे मित्र पण खूप आवडले राकेश. Thank you. हो ना? नाही आहेतच. आधी ते रेशमाचे मित्र होते, पण आता माझेही झाले. रेश्मा म्हणजे रेश्मा ताई आधीपासून ओळखते यांना? नाही म्हणजे माझे मित्र तर ते आधीपासून होतेच. रेशमामुळे आम्ही जास्त जवळ आलो ना,
म्हणून म्हटलं मी. यु नो व्हॉट, रेश्मामुळे मी फार बदललोय. हाँ एक्चुअली सच कह रहे हैं ये. रेशमा की वजह से ही तो बदले हैं, है ना राकेश? नहीं मतलब रेशमा है ही ऐसी लड़की, है ना? यो ब्रो, यो 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 यो. म्हणजे मला तो गेम आहे ना, शूट द लायर. येस, शूट द लायर. शूट द लायर, तो बघायचा आहे. हो तो बघावाच लागेल. हो. आता बघावाच लागेल नाही का? चला दाखवतो. यो ब्रो, काय त्या बदल्यात तू मला काय देणार? काहीही काही काहीही काही देणार? काहीही. वाह, काही देणार. वेळ आली की मागून घेईन. ओके चला. शूट द लायर. शूट द लायर. येस. मी पण येऊ? तू पण येतोस आता? नाही, तो गेम म्हणजे मला बघायला आवडलं असतं. नो ब्रो, नो. या माणसाने 1 महिना मला विचारलं, तेव्हा मी याला दाखवतोय. हाऊ कॅन यू कम? हा ब्रो, हाऊ कॅन यू कम? हाऊ कॅन यू जस्ट कम लाईक दॅट? यू कांट कम इनसाइड. नो सर. हाऊ कॅन यू कम इनसाइड? सर. हा हा. तू असा कसा अचानक येऊ शकतोस? हा, व्हॉट इज दिस ब्रो यार? हा, यू आर कमिंग फॉर द फर्स्ट टाइम इन द हाऊस. सर, यू सर, स्टे हियर. सर, कॅन सर. हा सर, कॅन या या या. आमच्या घरचे सगळे एकदम नॉर्मल आहेत. हे नॉर्मल आहे. हा, तो जरा स्कॉलर, जरा बाकी नॉर्मल. मी हा फोर्कनी अख्खे नूडल्स न सांडता खाल्ले. येस येस येस, इन वन गो. वाव. आमच्या घरात सगळे नॉर्मल आहेत. ॲना आजारपणात अशी वागते, बाकी सगळे नॉर्मल आहेत. निशा, लुक, I don't want any explanation, Rakesh. but baby, I really. ठीक आहे ठीक आहे. मला काही इंटरेस्ट नाही आहे ऐकण्यात. ओके मी आपलं माझं गाणं ऐकत बसतो. भीमसेन जोशींचं. तुमचं चालू द्या. तुम्हें बात करनी है. येस. I will talk. राकेश, ये बढ़ता ही जा रहा है. And you know what? ये बढ़ता ही जाएगा. पहले रेशमा, फिर उसकी बहन, फिर उसकी बहन का बॉयफ्रेंड, फिर रेशमा के पेरेंट्स, फिर उसकी बहन के बॉयफ्रेंड के पेरेंट्स, और तुम्हारे पेरेंट्स तो है. This is. वो शादी में नहीं होता, लोग भीड़ में ऐसे फोटो खिंचाने के लिए आ जाते एक साथ. कभी कभी तो भीड़ इतनी बढ़ जाती है कि दूल्हा दुल्हन आउट ऑफ द फ्रेम. मैं हूं ना राकेश, तुम्हारी फ्रेम से ऐसे ही निकल जाने वाली हूं. केवढी मोठी तार या. निशा, ऐक ना, हे बघ, मी असं होऊच नाही देणार ना. पण ऐसा ही होने वाला है राकेश. आई नो इट. ओ क्या बात है, क्या बात है. ओके. You know what, Rakesh? This will never end.
until you don't tell your parents about me. जब तक अपने घर में तुम मेरे बारे में नहीं बताते ना, this is not going to end. और मुझे ये सब तब तक लगता ही रहेगा, whatever you say. ठीक है? ओके, मग आता मला सांग की मी काय करू. हा, You decide. मी ओके, मग मी एक काम करतो, मी केतनकडे जातो आणि सगळं खरं खरं सांगून टाकतो. चालेल? अच्छा, तो अब उसका गिल्ट भी तुम मुझे दोगे. वाओ. चलो, लेट्स लीव दैट अपार्ट. मुझे एक बात बोलना राकेश, हमारे घर पे रेशमा तुम्हें राजा नाम से क्यों बुला रही थी और तुम उसे मिट्ठू? बेबी, What baby? इट वॉज ऑल मेड अप थिंग्स. आहा, काय जागा काढली आई ग. Yeah, right. It was all made up, right? या ओ क्या बात है, क्या बात है. रेवा आणि केतनला हे सगळं खरं खरं वाटावं ना, म्हणून आम्ही हे सगळं गमतीने करत होतो. गमतीने. अच्छा, चलो मान लेते हैं कि मजाक था, हा था. पर मजाक तुम्हारे लिए था ना, वो बेचारी रेशमा के लिए. तुम्हें शर्म नहीं आ रही राकेश? उसको झूठे होप्स दिखा रहे हो. और अगर ये होप्स सच हो गए ना, तो मेरा क्या होगा? मैं तो आउट ऑफ द फ्रेम ना, किसी को पता भी नहीं चलेगा राकेश. मैं ऐसे गायब हो जाऊंगी, ना किसी को फर्क पड़ेगा. ऐसा नहीं है निशा, तुम गलत सोच रही हो. हे बघ, ज्याप्रमाणे सगळ्या विंडोज ओपन केल्यानंतर लॅपटॉप हँग होतो ना, तशा सिच्युएशन इकडे क्रिएट झालेले. सगळे प्रॉब्लेम्स एकत्र आलेले आणि ते सॉल्व्ह होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आणि बेबी, त्या दरम्यान आपल्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे. तो नसेल ना तर काहीही सॉल्व्ह होणार नाही. कळतंय का तुला मी काय म्हणतोय? नहीं राकेश, आई डोंट अंडरस्टैंड. आई एम ओनली होपिंग कि एटलीस्ट इस बार तुम मुझसे सच बोल रहे हो. याला म्हणतात जुगलबंदी. तुम्ही दोघं नंतर आहे का कधी? नाही, आता चालू. आता लग्न होणार ना तुझं. कॉंग्रॅट्स. मस्त. छान असतं लग्न ना. हो. तुला काय वाटतं लग्नाविषयी? लग्न म्हणजे यु नो, लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं. वा म्हणजे लग्न म्हणजे प्रेम. वा दोन माणसांनी एकत्र येणं. वा, उच्च विचार. राईट, एकदम राईट. रॉंग. म्हणजे तू मला सांग, तुम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असताना साधारण किती वेळ भेटायचात? तेव्हा आम्ही आठवड्यातनं 3दा वगैरे, पण लग्न ठरल्यापासून आम्ही रोज भेटतो. म्हणजे एखाद तासच, अगदीच कधीतरी 2 तास. वा वा. हा, पण म्हणजे ती तुला भेटायला येते तेव्हा छान नटून थटून येते ना. पण काय आहे, लग्नानंतर तुम्ही 24 तास एकत्र असणार ना, तेव्हा ते सगळे 24 तास ती अशी नटून थटून असू शकत नाही. काय? तेच ना. पण ती जशी आहे तशी आवडणं म्हणजेच तर प्रेम असतं ना. हा. म्हणजे तुझं रेवावर जे प्रेम आहे ना, तसंच माझं किंजलवर प्रेम आहे. किंजल. हा. पण मग काल निशा. हा, निशा. हा, निशा. निशा. निशाला मी प्रेमाने किंजल असं म्हणतो. हा, जल म्हणजे जीवन ना, किंजल. निशा माय लाईफ. ओ तसं. तसं. तर किंजल. लग्न आधी सुद्धा तुला सांगतो, आम्ही भेटायचो, नटून थटून यायचे तेव्हा तर भारी दिसायचे. पण एकदा ना तिने योगाचा क्लास लावला होता. सकाळी 6:30 वाजता मी तिला उठवायला जायचो तिच्या घरी. ती अशी झोपेत असायची, घरचे कपडे, असे विस्कटलेले केस, त्यात सुद्धा असली भारी दिसायची ना. आई शपथ, लय भारी. केतन, व्हॉट आय थिंक, तुला बरं नाहीये? आय थिंक तू झोप. हा. नाही तर मग 2 तास भेटता ना.
मग त्या 2 तासांमधले तुम्ही किती वेळ भांडता? भांडण ते नका विचारू. आम्ही 2 तास भेटत असू ना तर त्यातला 1 तास आमचा भांडणातच जातो. करेक्ट आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 24 तास एकत्र असाल तेव्हा काय 12 तास भांडणार. ओके 12 तास भांडणार, मग 8 तास झोपणार, उरले किती 4 तास. ते तर जेवण खाण्यातच जातात. मी असा विचार केलाच नव्हता. बरोबर आहे, असा विचार नाहीच करायचा, कारण लग्न म्हणजे गणित नाहीये ना. हा हा बरोबर. हे बघ कसं आहे, आपण का भांडतो? का भांडतो? आपल्याला एकमेकांसोबत वेळ भेटत नाही ना, म्हणून आपण भांडतो. हा आता लग्न झाल्यानंतर 24 तास एकत्र, मग कशाला भांडताय तुम्ही? असं काय नसता. मी पाहिले लोकांना 12-12 तास फाईट करताना. करेक्ट आहे. हा माझं Yes. मॉम डॅड ना. करेक्ट करेक्ट. आहे ना, तुला बरं नाही की नाही? झोप झोप पटकन पटकन. पण म्हणजे तुमचं म्हणजे भांडण म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला काय वाटतं लग्न म्हणजे ना एक सिक्युरिटी पण असते. करेक्ट. म्हणजे 2 फॅमिलीज एकत्र येत असतात, एवढे सगळे लोक एकत्र येतात. लोक करेक्ट. लोक तोच प्रॉब्लेम आहे. बघ आता लग्न झाल्यानंतर तुला रेवाच्या चुलत बहिणीच्या मामे सासऱ्याच्या मेवण्याच्या लग्नाला जावं लागणार. हा आणि बरोबर त्याच वेळेला जर तुझं काही महत्वाचं काम आलं तर काम का नातेवाईक? अरे आपल्याकडे किती नातेवाईक असतात, आणि काका मामा मावशी आत्या, त्यांची मुलं त्यांची मुलं त्यांची मुलं. काय करणार मग सारखं सारखं? आणि फ्रेंड्स पण आता रिलेटिव्ह इतकंच इम्पॉर्टंट असतात ना. हो हो आणि रेवाला तर इतके मित्र आहेत आणि नातेवाईक पण. तुम्हाला सांगतो रेश्माताईच्या लग्नात 1000 लोक आले होते. 1000 बेस्ट ना. 1000 लोक म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर 1000 लोक येतील मदतीला. मी तर म्हणतो 1000च्या वर येतील, कारण 5 आम्ही सुद्धा आहोत ना. आम्ही लग्नाला आलो नव्हतो. नाही काय होतं, एवढे सगळे लोक जर मदतीला आले ना तर त्यांच्यात कॉम्पिटिशन सुरू होते, कोण जास्त जवळचा नातेवाईक, मग वाट लागते. पण मिनल काय बोलायचंय? काय बोलायचंय? मला टॉयलेटला जायचंय. माझं पोट खराब आहे की नाही? हा हो जा जा बिचारी. टॉयलेट. पण तू काय टेन्शन घेऊ नकोस, इट्स ओके. विचार कर फक्त. हा वा काय ग, काय झालं? काही नाही. मग अशी न जेवताच काय शतपावल्या घालतीयस? सगळं ठीक असेल ना ग तिकडे? हो, आणि तसं काही असेल तर ते फोन करतील ना. आणि अनाताई एवढी काही आजारी वाटली नाही. नाही ग ते नाही. म्हणजे तेच. तुला माहितीये ना सगळे कसे आहेत. कधी वेगळंच औषध दिलं तर साईड इफेक्ट होतील. काय करायचं मग? वेगळं काहीतरी करायला जाणार, काहीतरी टाळायला जाणार, मग त्याचे भलतेच विपरीत परिणाम होणार. ताई यार, किती काळजी करतेस? आज आपण दोघी एकट्या आहोत घरामध्ये. खूप दिवसांनी असा वेळ मिळाला आपल्याला. आणि मला तुला काही सांगायचंय. सॉरी, तू सांग. ताई, मी आणि केतननी असं ठरवलंय
म्हणजे मी असं ठरवलंय आणि केतनला पण थोडंफार पटलंय ते. आणि केतन कन्व्हिन्स झाला तर घरचे पण नक्कीच तयार होतील. काय ठरवलंय? काय बोलतेय? कशाबद्दल? मी आणि केतननी लग्न नाही करायचं ठरवलंय. काय? हो, म्हणजे लग्नाशिवाय काही दिवस एकत्र राहूयात असं आम्ही ठरवलंय.